प्रभाग क्रमांक 10 मधील विशेषतः मीरा हाऊसिंग ते MIDC पर्यंत आणि कुपवाड नाला फाट्यापर्यंत बांधकाम सुरू आहे। पण त्याच दरम्यान त्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं। या भागातील नाला खोलवला जावा तसेच कचऱ्याची साफसफाई तातडीने केली जावी, कारण इथे कचऱ्याचं मोठं साम्राज्य पसरलं। लोटप करण्यासाठी कर्मचारी येत नाहीत आणि याबाबत मुकादम यांना सांगितल्यासही ते बोलत नाहीत, ऐकत नाहीत। पुढे म्हणाले, या भागात कुठलेही स्वच्छतेचे कर्मचारी दिसत नाहीत, त्याचा परिणाम म्हणजे रोगराईचा प्रसार होऊ शकतो। टिंबर एरिया, संभाजी कॉलनी, मीरा हाऊसिंग, जासवत, मळा व सर्व भागांमध्ये ही समस्या गंभीर बनली आहे। तरीही याकडे कोणताही आरोग्य अधिकाऱ्याचं लक्ष नाही। तातडीने या समस्येवर उपाय केला नाही तर आम्ही जन आंदोलन छेडू, रस्त्यावर उतरून लढाई सुरू करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असा इशारा अण्णा लोकसेवा फाउंडेशन सांगली जिल्हा अध्यक्ष अशोकराव मासाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला। यावेळी या परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते आणि त्यांनीही अशोकराव मासाळे यांच्या या आंदोलनास समर्थन दिलं। प्रभाग 10 मध्ये फिरत असताना सगळीकडे नाले गच भरलेले आहेत आणि त्या नाल्याचं मीरा हाऊसिंग ते MIDC पर्यंत कुपवाड फाट्यापर्यंत जो नाला आहे तिकडं बांधीव व्हायला लागला आणि इकडं बांधीव नाला खोलवर केलेला नाही, तर इकडचा नाला खोलवर करून नाला बंदिस्त करावा ही महापालिका प्रशासनाला ही विनंती। आणि ह्या एरियामध्ये घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे, ते लोटप करायला कोणी येत नाही, मुकदमना सांगूनसुद्धा ते ऐकत नाहीत, कुठले साफसफाई कर्मचारी इकडे कोण फिरकत नाहीत, त्यामुळे इथं रोगराई आणि घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात झाले। टिंबर एरिया, संभाजी कॉलनी असू दे, मीरा हाऊसिंग असू दे, जासवत, मळा असू दे, सर्व भागात कुठल्याही महापालिकेचं आरोग्य अधिकाऱ्यांचं कुठलंही लक्ष नाही आणि असंच घाणीचं साम्राज्य कायम जर दिसून यायला लागलं तर आम्ही जन आंदोलन छेडू आणि रस्त्यावरची लढाई करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, हे महापालिकेला इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।